आता आमदार साहेब मोठं गाव आणि गावात एका माणसाला 300 एकर जमीन. त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध हलण्याची. कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला दूध घ्यायला चहा घ्यायला म्हणला चला. तर त्याच्यात 5-25 पाहुणे गेले. तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते आणि अर्धे चहा पिणार होते. दूध पिणार आहे तर अर्धे वाटीन पिणार होते, अर्धे नाही सांगत. असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे. असंच एक जण आला म्हणला मी वाटीत घेत नाही. म्हणलं नवाच बूट आणलाय त्याच्यात देतो. हो म्हणजे वरणन चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही. किती हाणायला पाहिजे. आगावपणा नाही करायचा. असला आगावपणा या इंटरनेट जगात या युगात ही नाटकं कशाला करायची. त्याच्यातले नाना काही चहा पिणारे काही दूध पिणारे होते. म्हातारं जुन्या काळातलं होतं भारदस्त. सुनबाई जी मामांजी त्या काळातली सून होती, आताची नाही. आता सुनबाई काय ते तिथंच तर बहिर होईन. हा त्या काळातली सुनबाई जी मामांजी जी. कारण तिच्या जिबीला वेल्डिंग नव्हती ना. आता यांच्या जिबीला वेल्डिंग आहे. आता यायला फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खावटती. त्याला नीट बोला वाटत नाही. झोपीत भिताडा अंगाव पडन एखादीशी. हा रामायण त्या बाई नाही का जिनं घरात नीट वागा. दोन्ही सुनायला आडात ढकलून दिलं आणि ती म्हणली मी रामायणाला चालले. नको. हो तिथल्या बाकीच्या फोकशीन तू. हो तू नको. तू काय ऐकायच्या लायकीची रामायण आहे का नाही. हो आणि भावाला 3.5 एकर आणि याला 3.5 एकर. याचं रान बोजल्यावर 4.5 भरतय आणि त्यो रामायणात 1 नंबरला पुढे येऊन बसतो. ह्यो काय लायकीचा आहे रामायण ऐकायच्या. भावाचंच एकर भर कोरलं आणि ह्यो रामायणात पुढं बसला. मंडप जळण तो ह्या पापानं सोंबळ्या. तो लायकी आहे का रामायण ऐकायची. विठाला विठाला. माणसानं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असा परमार्थाला गोड काळाला असं डोक्यातलं काढून टाका. हा माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळाला नाही. अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साट्यानं बाटू कुपटून नेत होती. कीर्तनाला आल्यावर बाटक उपटून नेत होते. हेच माणसं हेच 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 हेच. पण तुम्ही नाही आमदार साहेब. तुम्ही तर नाही म्हणणारच आहेत ना. विठाला विठाला. मला नाही असं काही मोठे पण वाटत. कारण सांगू का तुम्हाला. आज नाना फुकट गाड्या सोडा. फुकट गाड्या सोडा. ज्याच्या गळ्यात माळी आहेत ते पण सैलानी बाबाला जाणार. फक्त गाड्या फुकट सोडा तहा कळत येत. एक प्रकार तर आज सांगत नाही. किती नीच पात्र. वानर काय टोकाची होती हो. काय टोकाची होती. काय टोकाची. XYZ पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या. पिशव्यात काय असेल देव जाणी. आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय. माणसानं गर्दी केली म्हणजे लय दर्दी येत असं नाही. अद्याप नाही. याच्यात काय मोठे पण परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे. खोली रुंदी नाही. पाया विना भिंत तातडीची. पाया विना भिंत तातडीची. असा पुरावा द्याला की कोटीची नोट म्हणायचं. चला घरी चहा प्यायला नेले. सुनाल सुनबाई 10 कप चहा 15 कप दूध करा. 300-350 एकर जमीन.
कर्मनो गहनो गती डब्यातली साखर उडालती. दर 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 सुनाला घाम आला. हे मथाऱ्याच्या सुनाला घाम आला. मथाऱ्याची नाच सुन आपल्या सासूल म्हणते, आत्या इतका काऊन घामी आलाय? तुला माहीतच नाही, तू आज सासऱ्याची खसालत बाई त्या आकड्याच्या काठीन मारते. आता म्हणली झालं काय? मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून. मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का? अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना. 300 एकर जमीन आहे ना आपल्याला. सून हुशार होती, म्हणजे मथाऱ्याची नाच सून. ती म्हणली आत्या फक्त दूध गोड होण्याला संबंध आहे आणि साखर चहा गोड झाला पाहिजे. आणि ती म्हणली मग काय टाकी? ती कुलवान घराण्यातली सून होती नाना. ती म्हणली माझ्या लग्नात रुखोद आलेला आहे साखरेचा. 10 कप दुधात किती महाराज टाकू आणि 15 कप साखरेत किती 15 कप चहात किती बदक टाकू? रुखोद येत होता बरं. साखरेचे बदक, साखरेचे महाराज, साखरेच्या चिमण्या, साखरेचे पाखर. मला सांगायचे कुलवान घराण्यातली सून असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाकली. तशी कुलवान घराण्यातली सोने वारकरी वाया जातच नसते. ताशी म्हातारे जुने आहेत ना, जुने. विठाला विठाला निष्ठावंत. वा. गंधमादनानं तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडला. रामनामाची ताकद. पुढे ऐका, पुढे ऐका. किती मोठं रामनाम श्रेष्ठ आहे. एकदा म्हणे मारुतीरायानं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपांपती तुझ रे मी करीत सो विनंती. हे आपांपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तीराला जायचंय. जाऊ दे. नाही जाऊ दिलं सागरा. अहंकाराचं टोक होतं थोडासा, नाही जाऊ दिलं. नळ नावाचं वानर आहे. या वानरावर एक कृपा झाली. त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली? येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते. आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू. विष्णू. आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब, ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून. आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान, पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल, तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहला आपली पात्रता नाही आणि ज्याच्या हातानं तुळशीची पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही. आपलं दोन्ही कुण नशीब वाहलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे आणि नळ नावाचं वानर तितक्याच शाळीग्राम उचलायचं आणि पाण्यात टाकायचं. पण त्यांच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईलमध्ये विचका ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. बोट फिरी जात्या काचा वासर. ते ॲप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा, देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या 2 लोकांकडे बघितलं साधूनं. साधूनं शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता. पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा,
तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शालिग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा आणि अजून 2 मुद्दे आहेत, पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला विठाला मग या नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला. पुन्हा कधी योग आला तर पाहू पुढचे 2 पुरावे. या नळ नावाच्या वानरानं मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता कशाला ताण घेता तुम्ही, आपल्या हाताने दगड तरंगत आहेत, आपण दगडाचा सेतू बांधू. लागलीच सेतू बांधायला सुरुवात झाली, पण दगड पाण्यात टाकल्यावर ते दगड वाहत होता नाना, पुढे पुढे सरकत होता. मारुतीरायाने सांगितलं, अरे लंका इकडे, दगड खाली चाललेत, काय करायचं पाषाण. मग रामनामाची जुडई करा. आणि मारुतीरायानं ती दगड रामनामाच्या जुडईनं जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला. 4 कोसाचा 1 योजन, तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरतंय. 12 गुणिले 100 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा दूर सेतू बांधला. त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना, पाय खांदायला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, 1 रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारिले पाषाण महिमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. 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 अल्पमतीहीन अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण. तारिले पाषाण हे महिमान नामाचे. 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 क्या बात आहे, वाह 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 पुरावा महाराज वाह. हे महिमान नामाचे 100 योजनाचा सेतू आमदार साहेब वानरानं बांधला, काय नवल नाही. बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते, वानर लंकेत आलेत. बळीवान बोलती, मंदोदरीनं सांगा, मंदोदरी बोले रावणा प्रती. स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. दोघे धनुर्धर वीर वानर. हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला आणि जागृतीत सांगितलं, मालक देऊन टाका ना सीता. रावण म्हणे, काय वेड्यासारखं बोलती तू, चुलीपसलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस. राम मोठा त्याचं नाव मोठं आमकं मोठं. ऐका ना म्हणे मालक, ऐका ऐका. रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात. 100 योजनाचा सेतू बांधलाय. रावण म्हणला, शांत बस, तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो. रावण समुद्राच्या तीरावर गेला. उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि 14 योजनाचा सेतू बांधला. कधी कधी बाकीची पुराणं वाचायची शिका. राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं. आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या 4ही रामायणात आलेलं नाही, वेगळ्या रामायणात आहे. बघा लक्षात येईल तुम्हाला. विठाला विठाला विठाला. हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता. काका बुवा, गुडघे टेकून. फक्त 127 सैन्य होतं. 127 सैन्य ज्या राजाचं, त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता. गुडघे. त्यानं लंका तयार केली वाळूचे आमदार साहेब. आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर खऱ्या लंकेतलं भिताड पडतंय. प्रस्थाच्या घराला बोट मारल्याबरोबर प्रस्थाचं घर पडतंय.
इतकी त्याची ताकद गुप्तचरांनी सांगितलं. चक्रवेन नावाचा राजा समुद्रात आलाय आणि त्याला शरण जा, जयपत्र देऊन टाकलं. तुम्ही जिंकलात, मी हारलोय. आणि मग विचारलं असं तुला कुठून प्राप्त झालं? त्यानं सांगितलं जनतेसाठी प्राप्त झालेला निधी जनतेसाठी खर्च करतो, म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. अमात्य लोकांना संपवायची ताकद माझ्या हातात आली. हा चक्रवेन नावाचा राजा होता. हा प्रभू रामचंद्राच्या आजोबांच्या काळातला राजा. आणि तो चक्रवेन राजा काय काय नाविन्यपूर्ण लोक होती, काय अधिकार तो होतो. जीवनभर गोडस भगवंताचं चिंतन करणारा राजा. भजनाच्या व्यतिरिक्त त्या राजानं काही नाही केलं. असो, 14 योजनाचा सेतू बांधला. रावण घरी आला, घामाघूम झालता. मंदोदरीला सांगितलं, प्रिये, हे प्रिये, जी जी बस रथात. रथात बसवलं तो सेतू दाखविला. हे कोणी बांधला मालक? मी बांधलाय. आणि खरंच रावणानं बांधला होता, याच्यात काही दुमत नव्हतं. रावणानंच 14 योजनाचा सेतू बांधला, मीच बांधला. पण शहाण्या बायका शक्यतो लोकात मालकाला काही बोलत नसतात, तिला बाईला शहाणी म्हणत असतात. घरातलं साखर तेल सगळं संपल्याच्या नंतर मालक घरातून पिशवी घ्यायच्या अगोदर सामानाच्या लिस्टीची चिठ्ठी हातात द्यावी, अन्यथा सांगावी साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली, तांदूळ संपलेत, वगैरे वगैरे संपले, घरात सांगावं. हे शहाण्याबाईचं लक्षण असते. आणि मालकानं पिशवी घेतल्यावर ध्यानात आहे का, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, हो, तुळशीवर वतायला तांदूळ, तुळशीवर वतीत असतात का तांदूळ, असं सांगणारी शहाणी नाही, अतिशहाणी. आणि अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. हो, कारण कर्कशे संगतीन दुःख उदंड भजिती. देऊतले मालक सांगतात ज्याला बायको कर्कशा भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय, आणि ज्याला बायको सात्विक भेटली का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. संसारातली गोडची व्याख्या, गोडची व्याख्या गोड असलं पाहिजे. अहो, पती आणि पत्नी संसारूपी रथाची चाक आहेत. तुम्हाला एक माहिती आहे का, चाक जरी सरळ असले, आखरी फिरली ना गाडी कानी होत असते. आणि कान्या झालेल्या गाडीचे बैल वाटानं चलत आहेत आणि एक चाक पवळीहून चलत, आणि तरी येडपट बैलाच हाणायला. अरे सुंबे आहेस का काय तू, मारी तू का बैलाला कठाळ्या? अरे गाडी सोड. गाडीच्या 2 लांब धुरा असतात, त्याच्या वरची धुरा असती तिला डोंबाळ म्हणतात. ते सोडायचं, ढिलं करायचं, मग 4-4 बोटानं कानं काढायचं, आणि मग गाडीचं कानं काढ्या दोन्ही चाकर रस्त्याने येत असते. तरी सुंबळ्या, तू बैलाला किती जरी मारलं सुंबळ्या, तुला अक्कल असावी रे बैला. लय बैलाला कळत नाही. आमच्या बैलाला चराट खाचा नाद होता आमदार साहेब. दोऱ्या खात होता आमचं बैल, एकच खात होतं बैल. दोरी खाऊन संध्याकाळी दुसऱ्याची मका खाऊन यायचं. आलंच पहाट घरानं बापा. ते माणूस तासा होता, हा बाबा इस्तू पहा पण त्याच्याकडे नाही पहा. ते म्हणला बा बाळू महाराज आहेस म्हणून एकदा सोडून दिले. हो, मी महाराजन फाराज काय नसतो मोजीत. हो, उद्या का तू हा बैल आला का पाय, मी कीर्तनातला सांगायलो असं म्हणलं. मी त्याचे दात त्याला खेळायला दिले असतील. विठाला विठा आमच्यावर घेतलं लय खसखस पिकती तुमची आहे का नाही. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलं. हे सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा ना. तुमचंच सांगायला लागलो तुम्ही. गड्याला सांगितलं नाना, गड्यानं बैलाला मारलं, 2-3 फोकाऱ्या हाणल्या. दुसरा बैल म्हणला जमलं का, लय चराट खाऊन मका खातो ना, कसे खपके भेटले. बैल लय शहाण होतं. बैलानं दुसऱ्या दिवशी त्याचं दाव खाल्लं आणि मग याचं खाल्लं, आणि दोघं मका खाल गेले. लय बैल बैलाच्या नादानं कोण्या दुकानावर जाते. काही काय बैलाला जा वाटत नाही बरं का, पण काही बैलाच्या नादानं जाते. मला असं वाटतं अशा भंगिऱ्या बैलाच्या नादी नाही लागलं पाहिजे. अख्खा संसार उलथा होईन एका दिवशी. विठाला विठाला हुशार बाई मंदोदरी फार हुशार होती. रावणाला एकांतात बोलायचं असल्यामुळं दास-दाशा ज्या वेळेला महालाच्या बाहेर जातात त्यावेळेला आतनं दरोजाला आमदार साहेब कडी लावते. आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, मालक एक बोलू, शेतू तुम्हीच बांधला का? मी बांधला.
कसा बांधला काय नाही, दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो, तुला माझी शपथ आहे बुडशीन तर पाय. नाही नाही ते मग सांगू ना. रावण म्हणायचो आणि दगड पाण्यात टाकायचो. मंदोदरी हुशार होती. शक्यतो सात्विक बायका जास्त नादी लागत नाहीत, पण त्या ओळखीत येतात. एक जणांनी मिरच्याचं पोत आणलं 35 किलोचं वाळलेल्या. बायकोने विचारलं कसं आणलं, काय नाही म्हणलं असे पैसे दिले ना असं आणलं. तर ती म्हणली 2 महिने झालं तुम्ही दैले वाढायला लागले. हा पकडत का दैले, वढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दैले म्हणते. राहुल भाया तुम्हाला नसन कळत, पण उगा हसायले तुम्ही. आता 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले, 35 किलो मिरच्याचे पैसे कुठून? बरं इलेक्शन बी चालू नाही, कोणी तुम्हाला दिलं असलं तर? ते म्हणला जाऊ दे ना मिरच्या. मग जाऊ द्याचा विषय नाही हो, पण मला तर कळू द्या ना कसं आणले. जाऊ दे तर्कातलं पडलेलं आणले म्हणजे प्रत्येक बाईला कळतं बरं शिंदे मामा. आपला नवरा किती पाण्यात आहे, किती तळ्यात आहे, किती टेकड्यावर आहे, किती टिव्यावर बसलेला आहे, असं सगळं कळतं. पण कसं आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी त्या अशा भंगिऱ्याला पण सांभाळतात. इतकी पवित्र संस्कृती, इतकी पवित्र स्त्री या महाराष्ट्राच्या मातीतली. म्हणून तर ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर तुम्ही आहात माझ्या माईनं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्याच्या एका माऊलीनं पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्याच एका माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. ह्या कळसाचा जीर्णोद्धार एका माऊलीनं केला. आज तिचं चित्र हातात भगवान शिवशंकराची पिंड म्हणून धरल्या जाते. ती देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होती. मला सांगायचं, या भारतातल्या रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या आहात, तुम्ही चुका करायच्या नाही. भजन म्हणायचं असेल गाथ्यातले अभंग म्हणजे बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले, उलथी नाही व्हायचीच का? असं काही नाही म्हणायचं, काही बी नाही, काही बी नाही. गाथ्यातले अभंग घेतलं चांगलं आहे का नाही? आता सध्या महादेवाला पाणी घालायचं बऱ्यापैकी चालू आहे. शेवळले महादेव. हो. हा महादेव शेवळले नाही, त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे. पण महादेवाला पाणी घालणं आजचं नाही ना. संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक बिलवदळ. घरी गेले अभंग पहा, बघा सकल संत गाथा, त्याच्यात तुम्हाला सापडेल तो अभंग. 700 वर्षापूर्वी लिहिले अभंग. गाथ्यातले म्हणे माझ्या माईंनो, कुठले नाही म्हणायचे. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी. नाही म्हणायचे, चुकीचे. आपण सुद्धा काही म्हणताना भ्यायचंय. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे 2. ज्या राधेच्या अंगाची माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला गंध म्हणून लावली नाना, तिला गोंडे लावायची काय गरज आहे? पप्याच्या माईला लावा, ती सुंदर दिसन ना. आपण आपल्या बायकोला गोंडे लावायचे, बादसिंग लावायचे, धमक असली तर दागिने आणायचे. राधेला गोंडे लावायची काय गरज आहे? नाही, चुकीचं म्हणायला पाहिजे, नाही म्हणायचं चुकीचं. अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्यात मात्र 5-25 बायकांचा ग्रुप करायचा, गाथा वाचवायचा, काकडा करायचा, तुम्ही तुमच्यात. इतकं मात्र लक्षात ठेवा, ही आचारसंहिता आहे. काय सांगू लागलो? कडी लावली मंदोदरीनं. एकांतात विचारलं, मालक प्रभू एक विचारू? सेतू तुम्ही बांधला? हो. माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं, मालक मी आतापर्यंत तुमच्याशी पाणी ग्रहण केले. ज्या दिवशी आपल्या दोघांच्या मधातला अंतरपट सुटला,
आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतःकरणाच्या देठापासून विचारते, मालक मला खरं सांगताल, खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का? रावण म्हणला, दारी कोणी आहे का? पाय कोणीच नाही म्हणले, मी आधीच कडी लावलेली आहे. कसा बांधला शे तू? काय नाही ग बंधू, तरी दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो, तुला रामाची शपथ आहे, बुडशीन तर पाय. दृष्टांत संपला. रामाचं आणि रावणाचं भांडण किती असेल? अगा सभार्या हरंती येती जाये, अगा सभार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्वहा. ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल, आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता. किती मोठं द्वंद्व असं. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब, तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद. 9 मिनिटं शिल्लक आहेत, आपला एक पुरावा मांडतो. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते, एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का, एक आमच्यावर बी घेतलंय. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतोय, मोठ्यांचा. स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर एक दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापाने अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा पैठणी भाऊ तो यज्ञ केला, आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं, पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली, मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो, पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती नाना, ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीनं नारदांना सांगितलं, तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. लिंबाचं झाड होतं, त्याच्याखाली भजन करायचे. इंद्र असे सावकाश आले, अलगद आले, आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5 प्रकारचं अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू विभूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान, पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा डाखळा पाण्याच्या तांब्यात न्यायचा, देवीचं दर्शन घ्यायचं. एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या, त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा डाखळा ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं. जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते. पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना, त्या देवीला ढवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडं अशी काही एक जात आहे, ही 4 वाकांनी पाळलेली जात, ही बदल करत असते. बदल 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 करत असते. लक्ष्मीचा अधिष्ठान आहे लिंबामध्ये, फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबरायचं भजन ऐकलं. धबनार साहेब मला वाचवायचं जास्त नाद आहे. मी आतापर्यंत वाचिणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली, एक पाहिली एक ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकर पुराणातले बादशाह, आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा, यांनाही वाचवायचा खूप छंद, खूप खूप खूप. आणि ह्या लोकांचं ऐकून मला असं वाटतं आपणही किती 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 पण वाचत राहा. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आतापर्यंत कोणाकडे 1 सेकंदभर शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करीन, पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असेल रामकृष्ण नामाचं. झाकण उघड्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला. दुसरं उघड सुगंध आला. तिसरं उघड सुगंध आला. चौथं उघड सुगंध आला. आणि 4 उघड्या सुगंध आल्यावर लक्षात आलं 5वं तर शुद्धच झालं असेल.
इतका लागवे केला इंद्रानं, इंद्र मग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका, जे अमृत तृष्णा जाय हितार्थायाम सुधा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका तृष्णा जाय हितार्थायाम नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घाम आला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला, त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा शोधा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, शोधा ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा, काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे काय, 2-2 वाजता 2-2 वाजता. आणि कोणाचं काही बी कोणाला शुभेच्छा. मला एक जणांनी कीर्तनानं नेलं वाढदिवसाचं त्याचं कीर्तन आटपलं, पण त्याचं वर्णन केल्यावर कीर्तनातला एकही माणूस अशी प्रतिक्रिया गोड देत नव्हता. मी म्हणलं नेमकं आपलं सांगण्यात हुकायलंय का काय व्हायला लागलंय. मग कीर्तन आटपलं, त्यानं बुका गिका नारळ गिरळ काय द्यायचं ते दिलं, त्याची काशी झाली ना आमची केली त्यानं. आणि मग जाता जाता एक जण म्हणला, महाराज या ना 2 मिनटं या. हे जसं त्या शिंदे काकानं कसं आम्हाला नेलं तर तिथं वरुडीला जेवायला, तसं बोलिलं. तर मी म्हणलं एक बोलू का, कीर्तनात तुम्ही एरविले प्रसन्न, आज काय सांगायचं महाराज, तुम्ही अशा माणसाची स्तुती करू लागले, आम्ही पावसाळ्यात आमच्या वाट्यावर कुत्र्याला बसू देत होत, पण त्याला कधी बसू देत नाहीत, आणि त्याची तुम्ही कीर्तनात स्तुती केली. मी म्हणलं झालं काय, काय नाही म्हणलं महाराज, ते 4-5व्या दिवशी कोणाच्याही कोठ्यातला बोकड्या न ओरडता चोरीत आहे. आणि मी म्हणलं यानं बोकड्या धोड्या कसं काय ओरडत नाही, काय नाही म्हणले, गेल्याबरोबर जिबीला काटा टोचित आहे बोकड्याच्या, ना असा बोकड्या चोर. आणि त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. मग झालं नाही, माझं नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याचं तरी नाव कशाला कीर्तनात दळू मी, आहे का नाही. कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूनं विचारलं, देवर्षी इंद्राला आपलं नारदाला विचारलं, नेमकं काय 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 नारद, काही नाही म्हणे, 4 अमृत शुद्ध झाले आणि एक नाही. एकच विचारा इंद्राला, काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज, चोखोबारायच्या भजनात तुम्ही कुठं बसले होते. काय नाही म्हणले, ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबाराय शूद्राच्या कुळातले होते. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री, तो कामने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बाळे नारी नर आधी निवेशाही, बाळे नारी नर आधी निवेशाही, क्या बात है. बाळे नारी नर आधी निवेशाही, बाळे नारी नर आधी निवेशाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळा ही अधिकार, चांडाळा ही अधिकार, क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आधी करून वेश्याई. याच्याही पलीकडचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. खटन हा हा याच्याही पलीकडचा. टोलनाक्यावर टाळ्या वाजित ते कोण्या पंथातले, कोण्या पंथातले, तृतीय. या तृतीय पंथातल्या एका व्यक्तीनं जीवनभर मरुस्तर भजन केलं. मरुस्तर त्याची पोचपावती सांगू आमदार साहेब, भारतात नव्हे भारताच्या बाहेर जर वारकरी गेला असेल आणि त्याला काकडा करायचा असेल तर त्याचं नाव घ्यावंच लागतंय. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. म्हणजे तृतीय पंथातल्या माणसानं सुद्धा भजन केल्या सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव येतंय. इतका संप्रदाय मोठा आहे. हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ. मालक म्हणले उत्तम कुळात जन्म झालाय आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला मातीत घालतो. काय करत त्याचं उत्तम कुळे त्याला करत नाही. इथं संप्रदायात जात नाही.
नारदानं समोरच्या वारकऱ्यानं केलेल्या प्रश्नासारखं उत्तर 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला येतं अशा मंत्र्याला विचारलं, महाराज तुम्ही लिंबाच्या फांदीवर बसून भजन ऐकलं, 4 आमरस शुद्ध झाले, 1 झालं नाही. तुम्ही 124 यज्ञ केले, एकही आमरस शुद्ध झालं नाही. आणि ज्यानं 2 मिनिटाच्या भजनात तुमचं आमरस शुद्ध केले त्याचे पाय पडायला काय तुमच्या मानाला वेडिंग झालती का? चुकलं गडे म्हणले, दर्शन घ्यायचं राहिले. काय होतंय आता, ते तर काय आमच्यासारखे महाराज नव्हते चोखोबर आहे. पाकिट देईन, नारळ देईन, कपडे देईन, शाल देईन, हार घेईन, त्याचे नव्हते ना. मग नारदानं सांगितलं निदान पायात पडायचं ना. वरून टरकायला तार अडकत होते. किती मिनिटं बाकी आहेत? 3च मिनिटं शिल्लक आहेत. वेळेस संपतो, ताण घेऊ नका. हा बर सांगू, हो हो सांगू. तर ते वरून वायर जाल गेलं, तर मग ऊसाच्या ट्रकला अडकू लागलं, कापसाच्या गाठीला अडकू लागलं. आता तुमच्यासारख्या लोकांनं जिल्हा परिषदला निरोप केला. काय जिल्हा परिषद 82 काय असते मला काय तितकं कळत नाही. आपल्याला हे कळतंय ना, बाकी काय करायचं. हो नका का राजकळण कळ. आमचा मित्र चांगलं गात होता आणि ते म्हणलं मला सरपंच व्हायचं. म्हणलं येडपटे काय तू, आणि नको म्हणलं तू चांगलं गात वार दिवसभर फवारा घेतल्यावर 500 देते. फवारा कळतो ना तुम्हाला, दिवसभर फवारा, ते बी कुच्या इंजनचा नाही. मस्त पाय पडून नारळ भेटतो, तू कशाला याच्यात पडा. तुला मोह खपतच नाही म्हणला, तुला वाटतंय मी वरी जाऊन. 3.5 एकर जमीन ऐकली, सगळ्या शेळ्या ऐकल्या, म्हशी ऐकल्या, गायी ऐकल्या. आता नाशिकला खडे कांदिते. ते आमचा मित्र. एवढं नका हसू, तुमच्यात बी लय पोटकिडे घुसलेले इथं. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती. तुम्ही काय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत आहेत तुम्ही किती बांधव करणार आहेत. विठाला विठाला ते काय 82ला असेल काय असेल निरोप केला. तर मग त्यांनी ते लगेच बजेट टाकलं आणि म्हणले ही वरची तार अंडरग्राऊंड घालायची, खालून खालून पेटणे भाऊ. आणि मग तिला ते 6 पाईप 20 फुटाचे किती झाले, 120 फूट अंतर. मग ती JCB आणली, बजेट आला असेल ना. ती JCB आली, ते चरख आणला. नाना त्या पायपाला सुलोचन लावून पाईप जोडले, पाईप गाडून टाकले. तेव्हा इंजिनियरची उतरली होती. आणि मग इंजिनियर म्हणला अरे आपलं वायर वावायचं राहिलं ना. आणि बजेट तर गेलं पार्टीत संपून. उकरलं काही, बुजलं काही, त्याच्यातच बजेट गेलं उडून. मग आता करावं का? आता जर वरिष्ठ अधिकारी आला तर इंजिनियरची नोकरी राहते का? राहते कधी? बाकीचे तपासायला आलेले ते हाय का शेष्टीचे का नाही त्याची? वा बगळे बागलात घेऊनच निघाले ना हे. एक शेतकरी नेमकीच लाईन गेली ती. खोरं आपलं माल्यावर टेकलं, जांभळी खाली आलं, बसलं, भाकरीची वाट पाहू लागलं. नातू भाकरी घेऊन येणार होता. हे साहेब लोक पाहिले, घाम पुसू लागले. तर म्हणले साहेब काय बस बस बस. धोत्रावर होतं ना ते. धोत्रावाल्याला येड्यावनीच समजित तो माणूस. हो मी पहिल्यानं एसटीने फिरायचो तर माझ्यासोबत एक पोरग होतं नाना. नेमक्यात तवा जीनच्या पॅन्टी आल्या. हे काय लय दिवसाच्या पॅन्टी नाहीत, आता आल्या जीनच्या पॅन्ट. जीनची पॅन्ट, कटचं शर्ट आणि ते माही पिशवी घ्यायला होतं. आणि 7 रुपये तिकीट होतं, 50ची नोट होती. मी कंडक्टर साहेबांना म्हणलं साहेब 2 तिकीट द्या. काय कळतं का हो मामा तुम्हाला? धोत्रामुळे मला मामा म्हणलं ना ते. हो आणि कंडक्टरपेक्षा मी कमी वयाचा होतो ना, पण ते धोत्रामुळे घोळ झाला ना सगळा. होता असतं धोत्रामुळे असं. आमच्या घरी बी अशी पंचायत झाली. आमचे सासरे आजारी पडले ना, आम्ही मग भेटून निघालो. तर मग नदी आडवी दोन्ही गावाच्या मधात आम्ही 2 जण होतो. पिशवी तर माझ्याजवळच होती ना. एवढे नका हसून, तुमच्या कोणाजवळ असतात? तुम्ही कशा दातात धरतात का? तुमचे तर बोट दिसायलेत ना किती किती उघडलेत. म्हणजे दुसऱ्यावर घेतले की दुसऱ्याची ओळ हे पेटल्यावर माणसं बिड्या पेटवायला तयार येते. आणि ते बयाल. आणि अजून बी लक्षात घ्या, मुंग्या शिस्तीत असतात बरं का. शिस्तीच्या बाहेर असतात ते मुंगळे. बसताना पण कशा बसल्यात बघा ना मुंग्या. मुंगळे मंडपाच्या बाहेर गारव्यात. हो सुधरत नसतं मुंगळ्याचं. बया का नाही त्या कुठं कुठं जात्याल. डोक्यावर पाण्याची घागर असली तरी विचारत्याल काल कोणाच्या भुईमुगाला गेलतीस ग, आणि मान वाकली वाजन.
पण नाद असतो मुंग्या बोलत त्यात. तिनं धुणं आटपिलं मी पांदीच्या तोंडाला होतं आणि माग आमच्या मंडळी. तिने लगेच आटपिलं. बाई कुठाले आता नेमकंच लग्न झालं 2-3 महिन्यापूर्वी. आणि ती पाहुणी आलेली गावात. तिच्या मामाचं गाव आमचं गाव. बाई आणि कुठाले आता आमचं गाव. हे सासरे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे धोत्रामुळे. आमच्या घरचे म्हणले बाई कीर्तनात तुम्ही घाली जा धोतर पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. मेंढ नको रे येडेवाणी नको करू तू असं कशाला. नाही बाई ते काय पान होती बाई सासरेच म्हणली. मी म्हणलं काय होते म्हणली. मग तिच्या म्हणण्यावर काय बघायचं इतका काय ताण घ्यायचा. पण फुरसनाला साधं समजायचं नाही बरं. 5ची मोटर जर चालू असेल आणि दांडात जर फुरसन पडल तर ऊस कोरडा आणि एरंडच भिजत येत. असं होतं की नाही भाऊ. दांड फुटल्यावर हो हे गेलो वळ्यालाच पाणी. हो मग मी काय केलं नाना 2 पॅन्टी आणल्या. त्याला मापाची गरज नाही बेताची गरज नाही. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट म्हणजे नाईट पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना. बेताचं काम नाही याची उपसान त्याला घाला. 2 वस्तूला बेतच लागत नाही नाईट पॅन्ट आणि गाऊन. आणि या दोन्ही पोशाख आपल्या भारताचे नाहीत. हो याला काय बेत लागतच नाही ना. मग मी तुळशीपाशी ते दोन्ही आणून टेकलेत. आमच्या घरचे म्हणले बाई आणल्याच नाही का पॅन्टी. म्हणलं हो तो नाही कोणाचा ऐकून 2 कलरच्या आणल्या. म्हणलं मग ओळख आल्या पाहिजे. लोक म्हणतील एकच घालायला 2 कलरच्या आणल्या. म्हणलं इतक्या लवकर कस काय शिवल्या. म्हणलं टेलर ओळखीचा होता. ते मी सोबतच शाळेत होतो त्याच्यामुळे पटकन शिवून दिल्या. घरात नेल्याबरोबर पॅन्टीच्या खाली कोयते होते ऊस तोडायचे. बाईन हे कशाला आणलं. मी म्हणलं आता पॅन्टी घातल्यावर आपल्याला कोणी कीर्तनाला सांगणारच नाही. आता आपल्याला ऊस तोडायला जावंच लागणार आहे. त्या जशाला तशा पॅन्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या. 19 वर्ष झालं मला अजून म्हणलीच नाही पॅन्ट घाला. असं आमच्या इथं घडच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं आणि तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. हो इतकी येडपट बायको असल्यावर मी गेलो असतो ना रामदेव बाबाच्या आश्रमावर. जय बम बम बोले तिथंच ब्रश शिकले असते. तिथंच काय विकलं असतं. तिथं काय कमी आहे का. किती लागते सेवादारी. त्यानं नसतं येऊ दिलं तर कुंभमेळ्यात आहे का नाही महाराज. तिथं काय कमीच नव्हती ना. फक्त तुमचं सांगायला लागलो. काय सांगू लागलो. ते पाईप वायर ते शेतकरी आला धोत्रावर बिचारे साधं. हे इंजिनियर हे ते आपले स्वाक्स बुट गिट सगळे पद्धतशीर. हो मामा तुम्हाला काय कळतंय. त्या कंडक्टरला म्हणलं दिन म्हणलं तुम्हाला कळतं का हो काय ते. 2 तिकीट घ्याले आणि तुम्ही 14 रुपयासाठी 50 रुपये. मी नोट वापस घेतली. माझ्यासोबत जे पिशवी घ्यायला होतं का त्यात जो दिली. ते म्हणला साहेब 2 तिकीट. बरं भैया उतारताना चिल्लर देतो. हा त्याच्या अंगावर पॅन्ट होती ना. पण खाली उतरल्यावर मी त्याला नाही चिल्लर घेऊ दिली. मी हात केला. हो तुमच्या कशाची ते. मी म्हणलं ते मी पिशवी घ्यायला आहे ते चिल्लर द्या. कंडक्टर पाहू लागला. बाजूचे लोक गेल्या. म्हणलं साहेब जरासं धोत्रावाल्याचा अपमान करू नका. धोत्रावाल्याचं नोटाव चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही. इतकं डोक्यात ठेवा ना तुम्ही. धोत्रावाल्याचा कशाला अपमान करता म्हणलं. माझ्यासोबत पॅन्टीवर आलंय. त्याची 9 दिवस झालं पॅन्ट धुतली नाही त्याच्या माईनं. आणि तरी तुम्ही त्याला तिकीटं दिलं आणि चिल्लरं दिली. मी रोज धुत आहे त्याचं नाव धोत्र. मी रोज धुतल्याला घालितो तरी तुम्ही मला येडेवाणी करता. असं नका करी जाऊ कंडक्टर साहेब. जिनच्या पॅन्टीवाल्याने जरसं भानात ठेवा. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्याने 1 टायमाला भाकरी खाल्ल्या. आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. आता धोत्रावाल्याला सांभाळा तर पंढरपुरातला मालक तुमच्यावर कृपा करील. जुन्यांना नाही विसरायचं जुन्यांना. साधा माणूस 40 एकर ऊस आमदार साहेब त्याला कसं साधं. किती इंजिनियर विकत घेईल ते. 40 एकर रोडच्या कडेला महाराज जमीन. रोडच्या कडेला 80-90 लाख रुपये एकरची. ते म्हणला साहेब मी साधा शेतकरी धोत्रावरला अंगात निमसती पण तुम्हाला घाम काऊन आला. काय नाही आमचं वायर वावायचं राहिलं. ते म्हणला सोपं काम आहे. इंद्र पाया पाडा नाही याच्यावर सांगतोय. सोपं काम आहे. माझ्या संग उसात चला. ते म्हणले उसात आणि आम्ही. ते म्हणलं यावं लागतं उसात. उसात जाऊन काय करायचं होतं. पाणी दिल्यामुळं उसातल्या बिळात पाणी गेलं आणि उंदरं कुठं आले वरी. उंदरं धरायचे होते ना आमदार साहेब. मग 2-4 टोपले दिले. आखाड्यावर होते टोपले शेण काढायला.
बाळाला शेवटी म्हाताऱ्याच्याच हातात उंदीर आला. टोपल्याच्या खाली मग उंदीर घेतला, सुतळीचे तोडे आणले, एकाला एक बांधला. उंदराच्या पायाला सुतळी बांधली, पायपातून इकून उंदीर सोडून द्याला आणि तिकून निघल्यावर उंदीर काढून द्याला आणि सुतळीला वायर घातलं आणि वळून घेतलं. इंजिनियर म्हणले अरे बापरे काय म्हातारे पाहणं. मामा किती शिकले? काय कळत नाही. सही करा म्हणल्यावर शाही लावा म्हणत असतो. बापरे हे कसं काय कळालं? काय नाही म्हणलं आम्ही शेतकरी येत ह्या आम्हाला असं कळतच येठण तुटल्यावर चार द्यायचा. आम्ही गाठी देतच नाहीत ना, आम्ही चार देतो. असं पद्धतशीर आहे म्हणलं असतंय आमचं. जर जानूळ हालायला लागलं तर गावाकडे आता सुतार मामा घरी लांब आहे, ते घरी नसतील, ते बाजाराला गेलेले. आम्ही लगेच फण काढतो, पळसाची साल आणतो, लगेच ती साल लावतो. पळसाच्या सालीला पाणी असतंय, फण फुगतू कचकच करीत नाही. आम्ही शेतकरी आहेत. आम्हाला काय गरज आहे म्हणलं एवढे शाळेचं. वा 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 वा. या दलिंदरी इंजिनियर लोकांना नुसता रामराम घालायला पाहिजे होता का नव्हता त्याला? नातू शिकलेला होता आमदार साहेब. ते म्हणला दादा किती अपमान केला त्या भडव्यानी तुमचा. त्याला पुन्हा आता डबल JCB आणून जर पाईप काढायची ते फुटले नसते का? काय चमच्यानं उकरणार होते का? ते नुकसान झालं असतं का नाही? किती सोपं काम केलं शेतकऱ्यांना. नमस्कार करायला काय पाहिजे होता का नाही? नाही केला. दादा म्हणले बाळ्या तू ताण घेऊ नको, हे गाडीत तर बसू दे सुंबळे. गाडीत बसल्यावर म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतलं पुन्हा. दृष्टांत संपला. महाराज व्यवहारात उपकाराची फेड उपकारानं करावी की नाही? इंद्राचं काम नव्हतं पाया पडायचं. इंद्र पुन्हा पाया पडण्यासाठी ज्या वेळेला येतोय त्यावेळेला 5व्या प्रकारचं आम्र शुद्ध होतंय. पण आम्र शुद्ध करण्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर चोखोबराने केली. म्हणून मालक म्हणतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पांडवांचा यज्ञ एका साधूला आणण्यासाठी पाठीला वेगात सांगतो. थंडीचे दिवस आहेत. पांडवांचा यज्ञ 22 दिवस शिल्लक राहिलाय. पूर्णाहुतीचे मंत्र एका साधूला येत होते. 4 साधू होते. त्या साधूला आणायचं ठरलं. पण त्या साधूला आणायला ज्या वेळेला धर्मराजा गेले त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं आमचा पहिला चीज कला आहे, तर 60,000 यज्ञाचं पुण्य कुठं द्यावा? अर्जुनाला पाठवलं. अर्जुनानं जगाच्या मालकाचा लेटर पॅड दिला. तो लेटर पॅड यज्ञात टाकलाय. नाही आलं म्हातारं. भीम ताकदीच्या बळावर भीमाना असे दंड दाखिले. तर भगवंतानं सांगितलं दंड दाखवू नको, आपल्याला काय ग्रामपंचायतचा सदस्य पळवायचा नाही, महाराज आणायचा आहे. महाराज तिघायच्या ना आले नाही. द्रौपदीनं सांगितलं दादा सोबत येता. भगवंताला दादा म्हणायचे. देवानं सांगितलं ताई मी पायी चालणार नाही, तुम्ही रथात बसा, मी पायी चालते. जिच्या भावानं 48,324 दाश्या 48,324 दाश्या काम करण्याच्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी बहिणीला देल त्या किती श्रीमंत बाई असेल. आणि तेवढ्या श्रीमंत घरची बाई इंद्रप्रस्थापासून साधूच्या आश्रमापर्यंत पायी गेली. दर्शन घेतल्याबरोबर आतून आवाज आला अखंड सौभाग्यवती भव. बाई पाय पडी. कशावरून लक्षात आलं? हातात बांगड्या होत्या. आणि बांगड्या बांगड्यामुळं फार वेळेस फायदा झाला द्रौपदीचा. एकदा भीष्मानं पण केलता उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. भीष्माचा पण म्हणजे साधा आहे काय? आणि भगवंताच्या कानावर वार्ता आली उद्या सकाळी पांडव जाणार आहेत. देवानं सांगितलं ताई काय करायचं? एक काम करा. आता पितामह भीष्माचार्य पहाटे पूजेला बसलेत 3:30-4 वाजता. शिबिरात राहुटीत पूजेला बसलेत. आपल्याला जावं लागते. भगवंतानं सांगितलं पूजेत अडथळा जमत नाही, मी मध्ये येत नाही दादा, फक्त माझ्यासोबत तिथपर्यंत चला. भगवान तिथपर्यंत गेले आणि शिबिराच्या बाहेरून द्रौपदीने नमस्कार केला. अखंड सौभाग्यवती भव. हातातल्या बांगड्यानं आवाज आला. आणि पूजा आटपल्याच्या नंतर भीष्माचार्य बाहेर आले. कोण? द्रौपदी? हो मी. आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? सोबत कोण आहे? तिनं सांगितलं जोडा सांभाळणारा. ते चपलापाशी उभं होतं. जोडा सांभाळणार कुठं होतं? चपलापाशी. जोडा म्हणजे जीवनाचा जोडा. कपाळावरचं कुंकू सांभाळायची ताकद ज्याच्या तिथे सोबत आलतं. भीष्मानं सांगितलं काम झालं. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. काय ताकद? नुसत्या बांगड्याची ताकद आहे. मग घाली जा माझ्या माईंनो. आमचा मित्र म्हणला माझी घालीत ना. म्हणलं मग मला घाल. तू हे ऐकणं मग आम्हाला घाल. तू का काय आहे का नाही? बायकोला ऐकलं पाहिजे, नवऱ्याचं बांगड्या घातल्या पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. असो. द्रौपदी तिथपर्यंत गेल्या. साधूनं आशीर्वाद दिला. साधू बाहेर आले. कोण? मी द्रौपदी. काय काम आहे माय? काही नाही, आमच्याकडे येत नाही. माय तुला माहित आहे मी धर्माच्या ना आलो नाही, भीमाच्या ना आलो नाही, अर्जुनाच्या ना आलो नाही. नकुल सहदेव इथे आले असते तरी येणार नव्हतो. तुझ्याच्यानं कसं येईल? महाराज मला सांगा ना. त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे का? पुरे का म्हणल्याबरोबर साधू खालीच पडले. द्रौपदीने विचारलं महाराज तुम्हाला जास्त यज्ञाचं पुण्य पाहिजे का?
एवढ्या यज्ञाचं पुण्य तुझ्याकडे कुठं? पांचाळ नरेशाने इतके यज्ञ केले का? ते काहीच विचारू नका. मी इंद्रप्रस्थापासून तुमच्यापर्यंत चालत आले, नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पावलाला मी रामकृष्ण हरी म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते, किंवा कृष्ण कृष्ण म्हणत होते. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम जपता घडे. त्यावेळेला पांडवांच्या लक्षात आला आपला यज्ञ द्रौपदीनं पूर्ण केलाय, पण तो पूर्ण केलाय रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टाहासाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ म्हणजे कीर्तनात मोठमोठे तत्ववान लोक तुम्हाला सांगत आहेत. ज्याच्यात विठ्ठल विठ्ठल म्हणतो हा नामयज्ञ सुद्धा त्याच्यात होतो. आणि अन्नदान, सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे. म्हणजे अन्नदान अन्नपूर्णेचं सुद्धा अधिष्ठानित आहे विद्यमान बदनापूर तथा अंबड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय नारायणराव कुचे साहेब मोठ्या श्रद्धेने हे परमार्थाची ध्वज, राममंदिराचं औचित्य, त्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य आणि शिवाय आता सगळ्यांना दर्शनाचा पूर्ण 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 आनंद प्राप्त होणार आहे या अनुषंगावर या धर्मध्वजाचं त्यांनी ही मुहूर्तमेढ रवली. आणि या मुहूर्तमेढीतल्या या नामयज्ञातला आजच्या पहिल्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग गिरगावच्या बाळूला आलाय. आमदार साहेबाच्या वतीनं आदरणीय पंजाब भाऊ सोळंके चिंचखेडचे ते सतत माझ्याशी संपर्क करत होते. भाऊंनाही धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय पैठणे भाऊ असतील त्यांनाही धन्यवाद. राहुल भैया डोंगरे असतील त्यांनाही धन्यवाद. असरामप्पा लाटे देवलेकर, शिवाजी भाऊ लाटे देवलेकर, आदरणीय आमचे शिंदे मामा ज्यांच्याकडे होतो, ही सगळी मंडळी, बऱ्यापैकी महाराज मंडळी सुद्धा आहेत. सगळ्यांना प्रणाम करतो. या सप्ताहाला लाभलेले मार्गदर्शक आदरणीय या परिसरातला आध्यात्मिक क्षेत्रातलं वैभव आदरणीय नाना असतील त्यांनाही धन्यवाद. काका महाराज असतील, आदरणीय ज्यांच्याकडे गोशाळा आहे भाऊ, त्यांच्याकडं रवी महाराज, त्यांच्याकडे रवी महाराज मधने, त्यांच्याकडं शिवाजी भाऊ गोशाळा आहे. परिस्थिती इतकी साधी त्यांची, इतकी नाजूक परिस्थिती, पण तरी पण त्यांच्याकडे गोशाळा आहे. मला वाटतं आता गाईसाठी 50,000चा निधी पाचपूर बाबांनी तुम्हाला दिला आहे. वा छान. शेडसाठी पाचपूर बाबांनी. वा वा वा. आत्तापर्यंत 2,500 गोशाळा पाहिल्या मी आमदार साहेब. 2,500 गोशाळेतला एक बी व्यक्ती म्हणला नाही की मला पाचपूर बाबांना निधी दिला नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या 2,500 गोशाळेला त्यांचा निधी, म्हणून मी त्यांच्याच आदर्श घेतला. भुसे साहेबांची इथं डॉक्टर भुसे साहेबांकडे भेट झाली. नागरे सर आम्ही भाऊ आपण बऱ्याच वेळेस गेलोत आणि मग माझ्या लक्षात आलं आपण सुद्धा 100 गाईसाठी शेड करावं. मग मी सुद्धा माझ्या शेतात बऱ्यापैकी, भाऊ हे सगळे साक्षीला आहेत, चांगल्या प्रतीचं 100 गाई अगदी गोड बसत्याल 2 फुटाची, या बाजूने एकूण 100 अशी सुंदरशी गव्हाण. मी त्यावेळेला मला रवी महाराज तुमचं लक्षात आलं, त्यावेळेला तुमच्याकडे 7-8 गाई होत्या आणि यांच्याकडे चाराच नव्हता. त्या साली दुष्काळ होता थोडासा. त्यावेळेला पाचपूर बाबांनी 15,000चा तुम्हाला कडबा द्यालता. त्यावेळेला आपण निकळतला भेट झालती. ते वाला निकळत आहे ना तिथं, मेमरी कार्ड टाईट आहे माझं, तिथं भेट झालती आपली. त्यावेळेला सांगितलं होतं गाईची सेवा करणारा हा सर्वोत्तम अधिकारी असतो. जाबाली नावाच्या साधूचा पुरावा आहे, ज्याला गाईची सेवा घडली त्याला प्रत्यक्ष भुवन पालखी असती. धर्मसिद्धांत सांगतो, पुराणाचा सिद्धांत सांगतो. निश्चित तुमची परिस्थिती नाजूक आहे, तरी पण त्या परिस्थितीत तुम्ही गायीची सेवा करता. रवी महाराज तुम्हाला धन्यवाद, प्रणाम. गाय नक्षत्रातली बुलंद तोप आदरणीय आमचे तुळशीराम महाराज, गोड 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 काका महाराज असतील, ज्यांनी त्यांच्यासोबत चाल म्हणली. कृष्णा महाराज असतील आणि सुंदरसे 2 प्रमाण दिले, अत्यंत गोड. गोपाल महाराज असतील, बाजूचे महाराज, ही सगळी महाराज मंडळी, चोपदार, विनेकरी आदी करून सर्व आमचे बापू देशमुख बापू असतील. महाराजांनी सुरुवात केली, महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. लहाने महाराज असतील, याही बाजूचे विनेकरी चोपदार. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांनी